आज शिवसेनेच्या सगळ्या 24+ जागांच्या संदर्भामध्ये आम्ही इथे नियोजन करतोय। 24च्या 24 जागा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय नगराध्यक्षसहित, आणि त्यांच्या मुलाखती घेतोय। त्यात कॅपेबल उमेदवार कोण असतील, कसे असतील, त्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी निवडणूक लढलो पाहिजे, माझ्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे माझ्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे। ते सगळ्यांची चर्चा करतोय, बोलतोय, त्यांना समजून घेतोय आणि पुढे त्यांच्या त्या दृष्टीने पुढच्या कशा पद्धतीत कोणता उमेदवार द्यायचा त्याचं नियोजन आता आमची सगळी मंडळी, जी प्रमुख मंडळी ते बसली आणि ते नियोजन करते आहे। कॉम्पिटिशन खूप आहे दादा, बीजेपी, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीची चर्चा सुद्धा चालू आहे। काय वाटतं तुम्हाला रावेरमध्ये कसं समीकरण लागणार? मी महाविकास आघाडी संदर्भात तर बोलू शकत नाही। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महाविकास महायुतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तिघ पक्ष तयारी करत आहेत। तिघ पक्षाचं नियोजन चांगलं आहे, कारण सत्तेच्या माध्यमातून खूप चांगली जनसामान्यासाठी प्रयत्न या सरकारने केलेले आहेत आणि विकास साधला आहे। त्याच्यामुळे आता या निवडणुकांमध्ये आम्ही पहिल्यांदा आमचे नियोजन करतोय, आमचे लोक कशा पद्धतीत त्याच्यामध्ये होतील आणि महायुती होते का तोही आमचा एक सातसपणी चाललेली आहे। महायुती होत असेल तर वेल अँड गुड, आणि आम्ही तिघं एकत्र राहून शहराच्या दृष्टिकोनातून एक चांगला विकास साधण्याचा निश्चितच प्रयत्न करूया। इथे अमोलदादा आहे, त्यांच्या नेतृत्वात ऑलरेडी काम चांगलंच करताय। आम्ही आमची शिवसेना म्हणून आम्ही त्यांना गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांना फंड देतोय। आमचे लोकही या शहराच्या विकासासाठी दृष्टीने प्रयत्न करताय आणि एक चांगलं माहोल क्रिएट करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करतोय। आज रावेर शहरामध्ये ज्या विषय मूलभूत सुविधा राहून गेल्या आहे किंवा जो रावेर शहर थोडासा मागे वाटत आहे, ते खऱ्या अर्थाने प्रवाहात घेऊन येण्यासाठी आणि रावेरला परतगत वैभव निर्माण करण्यासाठी जो शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न आहे, त्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रयत्न आहे, नगराध्यक्ष उमेदवारांच्या माध्यमातून ते प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आज आम्ही मुलाखती घेतोय।